एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत। सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर येते। एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या बैठका सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत असंही कळतंय। एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं शिंदे गटाच्या महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांना एकत्रित बोलून बैठक घेतली जाईल असं सांगितलं जात होतं आणि आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती देण्यात आलेली होती। मात्र आत्ताची मोठी बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, तिकडे आपण बघतोय अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना होत आहेत, फडणवीस सुद्धा जाणार आहेत, महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे आणि इथल्या ज्या बैठका होत्या त्या एकनाथ शिंदेंनी रद्द केल्यात असं कळतंय। आपण जर बघितलं प्रज्ञा तर 2 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाहीये, त्यांना ताप आलेला आहे आणि या अनुषंगाने आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांना आज देखील ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांच्या माध्यमातून आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। आता विजय शिवतारे हे या ठिकाणी दाखल झाले आहेत। एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक असल्याने विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे दाखल झाले होते आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे विजय शिवतारे दाखल झाले होते। आता माध्यमांची विजय शिवतारे बोलत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्यामुळे सगळ्या ज्या बैठका आहेत या बैठका एकनाथ शिंदे यांच्या आज रद्द झालं असल्याचं कळतंय। नक्कीच। मात्र आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात त्यांनी कल्पना ही केंद्राकडे दिली असेल, कारण आज महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होणार होती। दिल्लीतल्या बैठकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? कारण शिंदे तर तिथे जाऊ शकणार नाहीत। या सगळ्याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे की केंद्रात जी बैठक होती त्या बैठकीला एकनाथ शिंदे जाणार होते की नाही आणि ती माहितीची बैठक होणार की नाही याबाबत देखील काही स्पष्टता दुपारपर्यंत या सगळ्याची स्पष्टता येणार होती। त्यामुळं आत्ताची जी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते यानुसार एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाही आणि तर काही वेळात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या दिल्लीला देखील हा निरोप कळवण्यात येईल आणि त्यामुळं ती बैठक आज होऊ शकणार नाही आणि या ही जर बैठक करायचीच असेल तर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी कुणीतरी निर्णय घेऊ शकतील अशा दुसऱ्या नेत्याला पाठवलं जाऊ शकतं। नक्कीच। तुर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी।